आणि यानंतर इतर काही राजकीय घडामोडी जाणून घेऊयात। राज्यातल्या काही घडामोडी आहेत। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे। सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन, तर एबीपी माझावरती आपला दादा ही विशेष डॉक्युमेंटरी। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने सुनेत्रा पवार यांच्याकडून स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन। अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी केलेल्या अथक कार्याचं सुनेत्रा पवार यांनी स्मरण केलंय। राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली। मंत्री अदिती तटकरे, धनंजय मुंडे, बाबासाहेब पाटील, नवाब मलिक हे उपस्थित होते। मंत्री अदिती तटकरे अजित पवार यांना अभिवादन करताना भावूक झाल्या। धनंजय मुंडे यांना देखील अश्रू अनावर। पंतप्रधान मोदींकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिवादन। समाजसेवा आणि महाराष्ट्राच्या विकासामधील त्यांचे योगदान उल्लेखनीय होतं, तर राज्यामधील एनडीए सरकार त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी अथक प्रयत्न करताय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट। या दिवसाला जयंती म्हणण्याची हिंमत होत नाही। दादा, तुझी प्रत्येक आठवण मनामध्ये कायम जिवंत आहे। तू अजूनही आपल्या अवतीभोवती असल्यासारखंच वाटतं। सुप्रिया सुळे यांची अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं पोस्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील अजित पवार यांना अभिवादन। आम्ही एकत्रितरित्या महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक प्रगतीची स्वप्न पाहिली। दादांनी बघितलेली स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांना आदरांजली ठरेल, शिंदेंनी व्यक्त केली भावना। आमदार रोहित पवारांकडून अजित पवार यांना अभिवादन। कागदावरती आज तुमची जयंती असली तरी आमच्यासाठी तुमचा वाढदिवस आहे। रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा उल्लेख करत भावनिक पोस्ट। दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने योगेंद्र पवार यांची पोस्ट। अजित काकांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला, विचारांना आणि जनसेवेच्या अखंड ध्यासाला विनम्र अभिवादन। योगेंद्र पवार यांची एक्स पोस्ट। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने मंत्री अदिती तटकरे यांनी भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या मुख्यमंत्री फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। फडणवीस म्हणजे राजकारणामधले बिग डी, तर डी म्हणजे डिव्होशन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिन। शिंदेंकडून फडणवीसांचं कौतुक। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। सर्व मंत्र्यांनी एकत्रित मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला आहे। चंद्रपूर शहरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विशेष पूजा, हवन आणि वृक्षारोपण, तर जाहिरातबाजी आणि पोस्टरबाजी न करण्याच्या प्रदेश कार्यालयाकडून सक्त सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।